त्याचबरोबर या उद्घाटन सोहळ्यासाठी सन्माननीय राहुलजी कोतवणेकर रत्नागिरी, श्री रमाकांत रहाटे माजी तालुकाध्यक्ष राजापूर तेली समाज सेवा संघ, सन्माननीय सौ स्नेहा दिलीप रहाटे अध्यक्षा राजापूर महिला तेली समाज सेवा संघ, त्याचप्रमाणे सन्माननीय सुभाषजी बाकाळकर नगरसेवक नगर परिषद राजापूर, सौ उर्मिला बाकाळकर नगरसेविका नगर परिषद राजापूर, सन्माननीय श्री प्रकाशजी कोतापकर, सन्माननीय श्री रवींद्र धोंडू सकपाळ, त्याचप्रमाणे सर्व संघाचे संघ मालक येथे उपस्थित झालेल्या त्या सर्वांचं देखील या मंचाच्या वतीनं राजापूर तेली समाज सेवा संघाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत। सर्व संघ मालक आणि संघांना विनंती आहे, कृपया स्टेजच्या समोर आपण आपली उपस्थिती दाखवायची आहे आणि प्रत्येक संघाचा एक वेगळी लाईन करून आपल्या समाजाची एक शिस्त दाखवायची आहे। ते सर्व संघ मालक आणि सर्व खेळाडूंना विनंती आहे, कृपया मंचासमोर आपण आपली उपस्थिती दाखवायची आहे। काही क्षणातच या राजापूर तेली समाज सेवा संघ आयोजित भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभाचा सोहळा येथे संपन्न होणार आहे। सर्व मान्यवर या उद्घाटन सोहळ्यासाठी येथे उपस्थित झालेले आहेत। सुपर किंग्स संघाला, राजापूर तेली सुपर किंग्स संघाला विनंती आहे, त्यांनी कृपया आपले टी शर्ट्स आपल्या ताब्यात घ्यायचे आहे आणि आपली उपस्थिती मंचाच्या समोर दाखवायची आहे। सुपर किंग्स, राजापूर तेली सुपर किंग्स संघातील सर्व खेळाडू, आयकॉन प्लेयर, संघ मालक यांनी पॅव्हिलियनच्या मागे येऊन टी शर्ट्स ताब्यात घ्यायचे आहेत। सर्व संघ मालक, आयकॉन प्लेयर्स आणि त्या संघाचे कर्णधार यांनी कृपया आपल्या संघातील सर्व खेळाडू पॅव्हिलियन समोर एका ओळीमध्ये उभे करायचे आहे। विनंती आहे सर्व संघ मालक, कर्णधार, आयकॉन प्लेयर्सना आपल्या संघातील मंचाच्या समोर एका ओळीमध्ये उभे करायचे आहेत। एक टीम तरी जाऊ दे। संघांना एक विनंती आहे, संघ मालकांना विनंती आहे, आतापर्यंत जसं आपण सहकार्य केलात त्याचप्रमाणे आता देखील या 2 दिवसाच्या कार्यक्रमासाठी आपलं सहकार्य अपेक्षित आहे।
या क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी राजापूरच्या प्रथम नागरिक नगराध्यक्ष राजापूर नगर परिषद सन्माननीय ॲडव्होकेट सौ हुस्नबानू खलिपे मॅडम येथे उपस्थित झालेले आहेत. त्याचप्रमाणे सन्माननीय श्री राहुल कोतवडेकर साहेब रत्नागिरीहून येथे उपस्थित झालेले आहेत, उद्योजक आहेत ते. त्याचप्रमाणे सन्माननीय श्री रमाकांतजी रहाटे सर माजी तालुकाध्यक्ष राजापूर तेली समाजसेवा संघ, सौ स्नेहा रहाटे मॅडम, श्री प्रकाश कोतापकर साहेब, श्री सुभाष बाकाळकर नगरसेवक नगर परिषद राजापूर, त्याचप्रमाणे सौ उर्मिला बाकाळकर नगरसेविका नगर परिषद राजापूर, सन्माननीय श्री दीपकजी बाकाळकर हनुमान प्रासादिक भजन मंडळाचे खजिनदार हे देखील सकाळपासून येथे उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे खास उपस्थिती आहे बालमोहन विद्या मंदिर, शिवाजी मंदिर मुंबई आणि भारत क्रिकेट क्लब या दोन्ही ठिकाणी क्रिकेटचं कोचिंग करणारे सन्माननीय श्री प्रदीप चव्हाणजी देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आहेत. या सर्वांचं मी या मंचाच्या वतीने प्रथम शाब्दिक स्वागत करतो आणि या कार्यक्रमाची सुरुवात पहिल्यांदा स्टेज उद्घाटनाने होईल. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो, कृपया सर्व संघ मालक, राजापूर तेली समाजसेवा संघाचे अध्यक्ष सन्माननीय विद्याधरजी राणे साहेब, खजिनदार श्री अर्जुनजी लांजेकर, त्याचप्रमाणे सर्व आयोजन कमिटी, सर्व मान्यवरांना विनंती करतो, कृपया या मंचाच्या समोर येऊन या मंचाचं उद्घाटन श्री राहुल विजय कोतवडेकर साहेब, श्री राहुल विजय कोतवडेकर साहेब रत्नागिरीहून या कार्यक्रमासाठी खास उपस्थित राहिलेले. या मंचाची श्रीफळ वाढवून आणि फीत कापून येथे उद्घाटन केलं जात आहे. श्री राहुलजी कोतवडेकर साहेब या मंचाचं पूजन केलं जात आहे. विडा आणि नारळ ठेवून या स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आपण प्रार्थना करतोय. मी राहुलजी कोतवडेकर यांना विनंती करतोय की कृपया श्रीफळ वाढवून आपण या मंचाचं उद्घाटन करावं. अत्यंत इथे राहुलजी कोतवडकर यांच्या शुभ हस्ते इथे श्रीफळ वाढून या मंचाचं उद्घाटन झालेलं आहे. त्याचप्रमाणे या मंचाचं फीत कापून आपल्या राजापूरच्या नगराध्यक्षा सन्माननीय सौ हुस्नबानू खलिपे मॅडम यांच्या हस्ते फीत कापून या मंचाचं उद्घाटन होत आहे. जोरदार टाळ्या. धन्यवाद मॅडम. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो, कृपया आपण मंचावर आसनस्थ व्हावं. सन्माननीय सौ ॲडव्होकेट हुस्नबानू खलिपे मॅडम नगराध्यक्ष राजापूर, त्याचप्रमाणे राहुलजी कोतवडेकर रत्नागिरीहून येथे उपस्थित राहिलेले, त्याचप्रमाणे रमाकांतजी रहाटे सर राजापूर तेली समाजसेवा संघाचे अध्यक्ष सन्माननीय विद्याधरजी राणे साहेब, श्री सुभाषजी बाकाळकर, सौ उर्मिला बाकाळकर नगर परिषद राजापूरच्या नगरसेवक, रवींद्र धोंडू सकपाळ जिल्हा सहसचिव रत्नागिरी जिल्हा तेली समाजसेवा संघ, या सर्वांनी कृपया आसनस्थ व्हावं. सुबोधला बोल, सुबोधला वरती यानंतर सुबोधजी बाकाळकर. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांचे शाब्दिक शब्दसुमनाने स्वागत करतो. सर्व खेळाडू, उपस्थित प्रेक्षक वर्गाला विनंती आहे की आपण खेळाडूंबरोबर एका लाईन मध्ये उभं राहायचंय. या स्पर्धेसाठी आपण आता आपल्या देशाचे राष्ट्रगीत घेऊन सुरू करणार आहोत. स्पीकर कुर्ले
की परेड सावधान. विश्राम. माफ करा. सर्व मान्यवरांना आयोजन कमिटीच्या वतीने विनंती करतोय की आपण या स्पर्धेचं दीप प्रज्वलन करून घ्यायचं आहे. सर्वांना विनंती आहे की दीप प्रज्वलनासाठी जायचं आहे. उपस्थित सर्व मान्यवर यांना विनंती आहे की दीप प्रज्वलन तसेच शिवछत्रपती महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करायचं आहे. त्याचप्रमाणे संत शिरोमणी श्री संत जगनाडे महाराज यांच्या देखील प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आपण या कार्यक्रमाची शोभा वाढवायची आहे. विली येथील रहिवासी श्री प्रकाश कोतापकर साहेब, माजी तालुका अध्यक्ष राजापूर श्री रमाकांत राठे साहेब, माजी पोलीस पाटील तेली समाज सेवा उपाध्यक्ष श्री रवींद्र खानविलकर साहेब, जिल्हा सचिव रत्नागिरी तेली समाज सेवा संघ श्री रवींद्र धोंडू सकपाळ साहेब व सर्व वाडीतील मान्यवर व सर्व अन्य मान्यवर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पाडला जातोय. यानंतर मी मान्यवरांना आणि खेळाडूंना विनंती करतोय की आपण स्टेजच्या माफ करा मैदानावर जी विकेट आहे त्याचं उद्घाटनासाठी जायचं आहे. तत्पूर्वी या वार्डाचे नगरसेवक श्री दिलीप आंबरे यांचं देखील येथे आगमन झालंय. दिलीप आंबरे कृपया मंचावर यायचं आहे. नगरसेवक राजापूर. अच्छा, या राजापूर तेली समाजसेवा संघ आयोजित तेली प्रीमियर लीग सन 2026 पर्व दुसरे या स्पर्धेसाठी आज मान्यवरांच्या हस्ते आपण उद्घाटन केलेलं आहे आणि या स्पर्धेचे प्रमुख
उद्घाटक मान्यवर राजापूरच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ हुस्नबानी खलिफे मॅडम, दीप प्रज्वलन आणि संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण अर्पण केलेला आहे। यानंतर मी राजापूर तेली समाज सेवा संघाचे अध्यक्ष राजापूर तेली समाज सेवा संघाचे अध्यक्ष विद्याधरजी राणे, त्याचप्रमाणे राजापूर तेली समाज सेवा संघाच्या महिला अध्यक्ष सन्माननीय स्नेहा दिलीप रहाटे, मी यांना विनंती करतो की खलिफे मॅडम यांचं शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करावा। मॅडम, आपलं या मंचावर आमच्या राजापूर तेली समाज सेवा संघाच्या वतीनं मनपूर्वक स्वागत। सन्माननीय त्याचप्रमाणे आमच्या तेली समाज सेवा संघाचे अध्यक्ष सन्माननीय विद्याधरजी राणे यांना विनंती करतो की आमच्या समाजामार्फत मॅडमचा सन्मान चिन्ह देऊन सन्मान करावा। मॅडम, आपण आमच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात, आम्हाला यानंतर मार्गदर्शन करणार आपली सतत मदत होतच असते। यानंतर या कार्यक्रमासाठी रत्नागिरीहून खास उपस्थित राहिलेले श्रीयुत राहुलजी कोतवडेकर यांचा सन्मान राजापूर तेली समाज सेवा संघाचे अध्यक्ष सन्माननीय विद्याधरजी राणे यांनी करावा। शाल श्रीफळ देऊन त्यांचं स्वागत करावं, सन्मान करावा। सन्माननीय राहुलजी कोतवडेकर सर, रत्नागिरीतील एक प्रतिष्ठित व्यापारी आणि आमच्या राजापूर तेली समाज सेवा संघाला त्यांचं सतत मार्गदर्शन मदत असतं असे जे राहुलजी कोतवडकर यांचा सन्मान आणि स्वागत। यानंतर राजापूर तेली समाज सेवा संघाचे माजी अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक, ज्यांचा मदतीचा आणि आशीर्वादाचा हात नेहमी आमच्या डोक्यावर असतो, ते आमचे रहाटे सर सन्माननीय रमाकांतजी रहाटे यांचा सन्मान भाई मंचेकर म्हणजेच सन्माननीय श्री महेश मंचेकर यांनी करावा अशी मी महेश मंचेकरांना विनंती करतो। सन्माननीय रमाकांतजी रहाटे सर। रहाटे सर गेली अनेक वर्ष राजापूर तेली समाज सेवा संघासाठी सतत कार्यरत होते। आजही तेवढ्याच तळमळीने या समाज सेवा संघासाठी, राजापूर तेली समाज सेवा संघासाठी त्यांचं कार्य असतं, आशीर्वादाचा हात असतो। धन्यवाद रहाटे सर। यानंतर राजापूर नगर परिषदच्या नगरसेवक, आमचे या आयोजन कमिटी मधले एक प्रमुख व्यक्ती सन्माननीय सुभाषजी बाकाळकर हे देखील इथे उपस्थित आहेत। त्यांचं स्वागत श्रीयुत भाऊ लांजेकर, आमच्या राजापूर तेली समाज सेवा संघाचे खजिनदार, यांनी करावं अशी मी विनंती करतो। सुभाषजी बाकाळकर, नगरसेवक, नगर परिषद राजापूर, या संपूर्ण कार्यासाठी ज्यांना आम्ही सगळे प्रेमाने बंडा असावं, कारण ती आपुलकीची हाक असते। सुभाषजी बाकाळकर यांचं या मंचाच्या वतीनं, राजापूर तेली समाज सेवा संघाच्या वतीनं खूप खूप स्वागत। त्यानंतर
आमच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या आमच्या भगिनी सौ उर्मिला बाकाळकर, नगरसेविका, नगर परिषद राजापूर. या बाकाळकर कुटुंबियांचं आमच्या राजापूर तेली समाज सेवा संघावर भरपूर प्रेम आहे आणि सतत मदत. त्यांचे सासरे, त्यांच्या आज आठवण होते सन्माननीय कैलासवासी गोविंदजी बाकाळकर. मैं स्नेहा राटे यांना विनंती करतो त्यांनी उर्मिला बाकाळकर यांचं शाल पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह सन्माननीय सौ उर्मिलाजी बाकाळकर, नगरसेविका, नगर परिषद राजापूर. धन्यवाद बाकाळकर मॅडम, धन्यवाद राहटे मॅडम. यानंतर आमच्या विनंतीला मान देऊन खास या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले राजापूर नगर परिषदचे नगरसेवक सन्माननीय दिलीप आंबरे साहेब यांचं स्वागत श्रीयुत राजाभाऊ रसाळ यांनी करावं. आमचे ज्येष्ठ असे मार्गदर्शक राजाभाऊ रसाळ, मी राजाभाऊ रसाळ यांना विनंती करतो की या मंडळाचे ते सल्लागार देखील आहेत. राजापूर नगर परिषदचे नगरसेवक सन्माननीय दिलीपजी आंबरे साहेब यांचं शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन स्वागत करावं अशी मी राजाभाऊंना विनंती करतो. धन्यवाद रसाळ साहेब. यानंतर या टुर्नामेंटसाठी किंवा या स्पर्धेसाठी त्यांचं मोलाचं सहकार्य लाभलं आणि संघ मालक देखील आहेत, अतिशय तळमळीने काम करणार. जरी माणूस मुंबईत असला तरी इथे कायम आमच्या समाजाकडे लक्ष असणारा माणूस म्हणजे आमचे प्रकाशजी कोतापकर. मी विनंती करतो आमचे सुभाषजी बाकाळकर यांना कृपया प्रकाशजी कोतापकर यांचं शाल, पुष्पगुच्छ आणि स्वागत करावं. विले येथे रहिवासी असलेले मात्र मुंबईमध्ये त्यांचा मात्र जरी मुंबईत असले तरी आजही या समाजाकडे त्यांचं अतिशय मायेनं, प्रेमानं लक्ष असतं आणि आपल्याला जमेल तेवढी मदत ते या समाजासाठी करत असतात. सन्माननीय कोतापकर साहेब, या मंचाच्या वतीनं आपले खूप खूप आभार. धन्यवाद कोतापकर साहेब, धन्यवाद बाकाळकर साहेब. यानंतर या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले आमचे ज्येष्ठ सल्लागार सन्माननीय राजाभाऊ रसाळ यांचं देखील स्वागत सन्माननीय भाऊ लांजेकर यांनी करावं अशी मी विनंती करतो. नारळ कधी देणार नाही आम्ही तुम्हाला. सन्माननीय राजाभाऊ रसाळ यांचं स्वागत आमच्या या तेली समाजसेवा संघाचे खजिनदार सन्माननीय अर्जुन लांजेकर. धन्यवाद राजाभाऊ रसाळ, धन्यवाद. यानंतर या मंचावर उपस्थित राहिलेले श्रीयुत रवींद्र खानविलकर आडविरे येथील, त्याचप्रमाणे माफ करा रवींद्र सकपाळ आज उपस्थित राहिले नाही आहेत. जिल्हा कमिटीवर काम करणारे, जिल्हा सहसचिव म्हणून काम करतात आणि रत्नागिरीहून खास येथे उपस्थित राहिलेले रवींद्रजी सकपाळ यांचं स्वागत श्री दीपकजी बाकाळकर यांनी करावं अशी मी विनंती करतो. सन्माननीय श्री रवींद्रजी सकपाळ, जिल्हा सचिव, रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघ. त्याचप्रमाणे येथे उपस्थित झालेले आमचे मार्गदर्शक सन्माननीय रमेशजी लांजेकर यांचं देखील
पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं अशी मी संजयजी बाकाळकर यांना विनंती करतो. सन्माननीय रमेशजी लांजेकर नाटे येथील व्यावसायिक आणि आपल्या समाजाचे एक शान सन्माननीय रमेशजी लांजेकर यांचं स्वागत करताना संजयजी बाकाळकर. त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी माजी केंद्रीय प्रमुख आणि प्रत्येक स्पर्धेला आवर्जून उपस्थित असणारे सन्माननीय राणे सर येथे उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. त्यांच्याकडे मदत कधी मागायला लागत नाही. स्पर्धा आपण आयोजित केली की त्यांच्याकडनं पहिलं माझं कॉन्ट्रीब्युशन घ्या, ते कितीही असो, पण ते फार मोलाचं आहे. आठवणीने तळमळीने मायेने आपल्याला ते मदत करत असतात आणि स्वतः फोन लावतात. आमचे खजिनदार इथे माहिती देतात की स्पर्धा डिक्लेअर झाली की त्यांच्याकडे कधी मागावं लागत नाही. मी सुबोधजी बाकाळकर यांना विनंती करतो की राणे सरांचं स्वागत करावं. त्याचप्रमाणे येथे धालवलकर मॅडम उपस्थित आहेत, माजी नगरसेवक नगर परिषद राजापूर. त्यांचं स्वागत सौ उर्मिला बाकाळकर यांनी करावं अशी मी विनंती करतो. त्याचप्रमाणे मंचावर उपस्थित असलेल्या सौ कल्याणी रहाटे मॅडम यांचं देखील स्वागत धालवलकर मॅडमने करावं अशी मी विनंती करतो. माजी नगराध्यक्षा राजापूर नगर परिषद आणि रत्नागिरी तेली समाजसेवा संघाच्या सदस्य या सर्व मान्यवरांचं मी पुन्हा एकदा शब्दसुमनाने स्वागत करतो. आणि आमच्या सर्व चंद्रकांत राणे साहेब इथे उपस्थित झाले, त्यांचं देखील झालं. रमेशजी लांजेकर यांना विनंती करतो की राणे साहेबांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. त्याबरोबरच सर्व आयोजन कमिटीतील आपल्या सदस्यांना विनंती आहे की सर्व उपस्थितांचं आपण पुष्प देऊन स्वागत करावं. थोडा वेळ झालाय. हॅलो, श्री दिलीप शेठ राहते साहेब यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले जाते. त्याचप्रमाणे बबन बाकाळकर शेठ, श्री आनंद शेठ चव्हाण, या हनुमान प्रसादिक भजन मंडळाचे खजिनदार श्री दीपक बाकाळकर. त्याचप्रमाणे आता आपल्या या स्पर्धेसाठी खास मुंबईहून आलेले बालमोहन विद्या मंदिर शिवाजी मंदिर येथे भारत कोचिंग क्रिकेट क्लब लेदर क्रिकेटचं कोचिंगचं काम करणारे आपले श्री प्रदीप चव्हाण साहेब यांनी कृपया मंचावर यायचं आहे. त्यांचं स्वागत अध्यक्ष राणे साहेब करतील. श्री प्रदीप चव्हाण साहेब. एक खेळाडू म्हणून या स्पर्धेसाठी आपली मुंबईहून खास उपस्थित दाखवले संघ मालक श्री प्रकाश कोतापकर साहेब. मुंबईत लेदर क्रिकेटचे अनेक खेळाडू घडवण्याचं कार्य हे चव्हाण सर करतायत. त्यांचा पुष्पगुच्छ, शाल व सन्मान चिन्ह देऊन स्वागत केले जात आहे. त्याचप्रमाणे आपल्या या स्पर्धेला दरवर्षी स्वतःहून न चुकता वस्तुरूप देणगी म्हणून शाल देतात ते वैभवजी राणे साहेब यांना देखील विनंती आहे की कृपया मंचावर यायचं आहे. दरवर्षी मुंबईवरून या स्पर्धेसाठी खेळाडू म्हणून येत असतात, परंतु आपला खारीचा वाटा नक्की या स्पर्धेत या कमिटीला देतात ते वैभव राणे साहेब. त्यांना देखील मी भाऊ लांजेकर यांना विनंती करतोय की त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे.
त्यानंतर ही स्पर्धा आयोजन कमिटी जी आहे की गेली अनेक महिनाभर दिवस रात्र अहोरात्र काम करते. त्या आयोजन कमिटीच्या वतीने म्हणून निलेश रहाटे आणि भाई मंचेकर यांचा सत्कार येथे केला जातोय अध्यक्षांच्या हस्ते. तसेच माझे सहकारी संदीप पवार सर यांना विनंती करतोय की आपण सत्कार स्वीकारायचा आहे. भाऊ हो आमचा काय करतो येडा आहे का? मंडळाचे अध्यक्ष विद्याधर राणे साहेब यांच्या हस्ते स्वागत आणि सत्कार छोटेखानी केला जातोय. आपलं दैनंदिन कामकाज सांभाळून सर्व आयोजन कमिटीला एकत्र घेऊन काम करणारी आमची ज्येष्ठ मंडळी, आणि या कार्यक्रमात अनावधानाने आमच्या माफ करा. त्यानंतर यानंतर सगळ्यात महत्वाचे आपण म्हणतो लास्ट बट नॉट द लिस्ट, या सगळ्या कार्यक्रमाचं आयोजन ज्यांचं महत्वाचं असं मार्गदर्शन मिळालं आणि थोडा वेळ त्यांना कमी देऊ शकले कारण इलेक्शनचा कालावधी आहे, मात्र त्यांचं फोनवरून सतत या स्पर्धेबाबत मार्गदर्शन होते ते म्हणजे आमच्या राजापूर तेली समाजसेवा संघाचे अध्यक्ष सन्माननीय विद्याधरजी राणे. मी खलिफे मॅडमना विनंती करतो की त्यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान करावा. खरंच जरी ते सागवे येथे राहत असले तरी त्यांचं लक्ष या राजापूरमध्ये असतं. असे आमचे विद्याधरजी राणे गेली अनेक वर्ष आमच्या राजापूर तेली समाज सेवा संघाचा डोलारा सगळा सांभाळत आहेत आणि आपल्या व्यस्त कामातून व्यापातून वेळ देत आहेत आपल्या या तेली समाज सेवा संघासाठी. धन्यवाद राणे साहेब, धन्यवाद खलिफे मॅडम. त्याचप्रमाणे सर्व मालकांना विनंती आहे ही स्पर्धा यशस्वी करताना काही अडचणी येतच असतात, पण त्या अडचणीवर मात करण्यासाठी सर्वात मोठी मदत आम्हाला झाली ती संघ मालकांकडनं. या सर्व संघ मालकांनी 8 टीम घेऊन ह्या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आम्हा सर्वांना मोलाची मदत केली. त्यामध्ये प्रथम सन्माननीय श्री प्रकाशजी कोतापकर, आता संघ मालक म्हणून या, प्रकाशजी कोतापकर यांनी संघ तर घेतलाच पण आमची गरज ओळखून दुपारच्या भोजनासाठी अजून 5,000 रुपयाची रोख रक्कम देखील दिली. मी मगाशीच म्हणालो यांचं सतत आपल्या याच्यावर लक्ष असतं. त्याचप्रमाणे सन्माननीय सुभाषजी रहाटे किंवा त्यांचे प्रतिनिधी संजय खानविलकर येथे उपस्थित आहेत. हॅलो, सन्माननीय श्री विनोद शेलार, त्यांचा प्रतिनिधी कोण असेल तर कृपया यावं. सन्माननीय श्री विनोद शेलार, टीम कॅप्टन सन्माननीय श्री चंद्रकांत राणे, सन्माननीय श्री प्रभाकरजी राणे, सन्माननीय श्री संजय विलास बाकाळकर, सन्माननीय श्री विनोद बाकाळकर, सन्माननीय श्री महेश गोविंद बाकाळकर, डेली रॉक्स संघाचे संघ मालक, सन्माननीय श्री मुरारी गोठणकर सर आणि श्री किरण तुळसवडेकर, जितेंद्र तुळसवडेकर येथे उपस्थित आहेत, स्वप्नील तुळसवडेकर येथे उपस्थित आहेत. श्री स्वप्नील तुळसवडेकर आणि आमच्या आयोजन कमिटीतील आमचा आधारस्तंभ आणि संघाचे संघ मालक श्री महेशजी मनसेकर. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी आम्हाला कायम मदत करणारे आमचे ज्येष्ठ असे आयडीसी बँकेचे वरिष्ठ अधिकारी श्री संजय राजाराम बाकाळकर यांचं देखील पुष्पगुच्छ देऊन येथे स्वागत केले जात आहे. स्वतःच फुल घेऊन येत आहेत, आयोजन कमिटी मेंबर आहेत.
मी संदीप सर यांना विनंती करतो की संजय बाकाळकर यांचं आपण पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्या या स्पर्धेचं युट्यूबचं लाईव्ह प्रेक्षेपण आपल्याला दाखवणार आहे. सौरभ मयेकर यांचं देखील पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले जात आहे. यानंतर आपण 2 मिनिटाचा श्रद्धांजलीचा कार्यक्रम येथे करणार आहोत. आपल्या समाजातील ज्ञात अज्ञात आपले समाज बांधव, त्याचप्रमाणे आपल्यासाठी सीमेवर लढणारे आपले वीर जवान, त्याचप्रमाणे काही दिवसापूर्वी विमान अपघातात दुर्दैवाने विमान अपघातात मरण पावले आपले महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कैलासवासी अजितदादा पवार, या सर्वांसाठी आपण 2 मिनिटं श्रद्धांजली वाहूया. सर्वांनी 2 मिनिटं स्तब्ध उभं राहायचं आहे. परेड सावधान. ओम शांती. स्पर्धेचा हा उद्घाटन सोहळा येथे संपन्न झालेला आहे, पण येथे सर्व मान्यवर उपस्थित झालेले आहेत. मी आमच्या तेली समाज सेवा संघाचे अध्यक्ष सन्माननीय विद्याधरजी राणे यांना विनंती करतो की या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. आपल्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे या राजापूरच्या प्रथम नागरिक हुस्नबानू खलिबे मॅडम आणि मी सन्मान्य आमचे प्रमुख अतिथी कोथवडेकर साहेब आणि सन्मान्य व्यासपीठ म्हणतो. आपण तेली समाज संघटना स्थापन केल्यानंतर तेली क्रिकेट पर्व गेल्या वर्षी आपण पहिलं वर्ष साजरं केलं. साजरं करण्यामागचा उद्देश आपला होता की सर्व समाजाचं काम करताना तरुण वर्ग एकत्र यावा आणि समाजाचं काम व्यवस्थित पुढे जावं, हा उद्देश होता. त्या उद्देशाने काम करताना थोडंसं काम थोडंसं कमी होतं आपलं. थोडंसं यावर्षी थोडं आपले तरुण वर्ग सहकारी झाला, पण आणखी सहकार्य प्रत्येकाचं तरुण वर्गाचं वाढलं पाहिजे, हे उद्दिष्ट महत्त्वाचं आहे. आणि आपण सगळ्यांनी दुसऱ्या वर्षात सुद्धा सर्वांचं सहकार्य चांगलं मिळालं, सर्वांची देणगी मिळाली, कारण हा असा कार्यक्रम म्हणजे मोठा खर्चाचा विषय असतो. तर त्या दृष्टिकोनातून तुम्ही सर्वांनी सहकार्य केलात आणि दुसऱ्या वर्ष आपण साजरं करतोय. तर सर्वांनी खेळीमेळीच्या वातावरणात कुठलाही भांडणतंटा न करताना आपण समाजाचं ऐक्य कसं वाढेल याचा प्रयत्न करून आपण कार्यक्रम यशस्वी करूया. आणि मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद राणे साहेब. यानंतर या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी मान्यवर आपल्या राजापूरच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा, माजी विधान परिषद सदस्य आमदार ठीक आहे. तत्पूर्वी कोथवडेकर साहेब आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करतायत. हॅलो. सन्माननीय व्यासपीठ, राजापूर तालुका तेली समाज सेवा संघ यांचे प्रथम मला सगळ्या त्यांच्या मंडळाचे अध्यक्ष, त्यांचे जे काय सगळे लोक आहेत सगळ्यांचे आभार. मला माहीत नव्हतं ही स्पर्धा इथे होते किंवा असं नव्हतं मला माहीत की दुसरं पर्व आहे. पण मला एक फोन आला लांजेकर सरांचा आणि मला त्यांनी बोलवलं आणि आज मला खरोखर इथे येऊन खूप छान वाटलं की आपल्या समाजाचं एक छान असं स्पर्धा आयोजन केलेली आहे. तर मी अध्यक्षांना अशी विनंती करतो की पुढील जी काय स्पर्धा असेल त्यावेळी मला नक्की कळवा. एक फुल ना फुलाची पाकळी म्हणून मी नक्की माझी काहीतरी मदत करेन. आणि आता पण मी सांगतो, मी 10,001 रुपये आज मी अध्यक्षांकडे देऊन मी इथून जाईन. आणि मला इथे बोलवल्याबद्दल परत एकदा सगळ्यांचे आभार. धन्यवाद.
यानंतर आजच्या या उद्घाटन सोहळ्याच्या प्रमुख अतिथी आमच्या मार्गदर्शिका राजापूर नगर परिषदच्या नगराध्यक्षा सन्माननीय खलिपे मॅडम यांना विनंती करतो, कृपया आमच्या खेळाडूंना मार्गदर्शन करावं आणि शुभेच्छा द्याव्यात. नमस्कार. राजापूर तालुका तेली समाज सेवा संघ चे अध्यक्ष माझे मित्र श्रीयुत विद्याधर राणे, माझे सहकारी राटे सर, या ठिकाणी खास करून उपस्थित राहिलेले रत्नागिरीहून कोतवडेकर सर, त्याचबरोबर या ठिकाणी व्यासपीठावर असलेल्या राटे मॅडम, माझ्या सहकारी धालवलकर मॅडम, राटे मॅडम, आमरे, बाकाळकर, त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर राजाभाऊ वगैरे, राजाभाऊ आणि खास करून संत जगदाडे महाराजांच्या आशीर्वादाने हा जो सर्व तेली समाज या ठिकाणी तालुक्यातील एकवटलाय, त्या सर्व माझे तेली समाजाचे बांधव आणि निरनिराळ्या ठिकाणाहून या खेळामध्ये सहभागी होण्यासाठी आलेले सर्व संघ मालक आणि संघ, मला वाटतं अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करायचा ही कल्पना ज्यांना सुचली त्या सर्वांचे मी अभिनंदन करते की या एका क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही या समाजातील क्रीडापटूंना जे काही प्रोत्साहन दिलंय, त्याचबरोबर या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने तुमच्या समाजाचं जे इथे गेट टुगेदर सारखं होतंय आणि सर्व समाज एके ठिकाणी एकवटलाय, त्याबद्दल ही कल्पना ज्यांना सुचली, मला काही कल्पना नाही की कोणाला सुचली, पण ज्यांना सुचली, खानविलकर म्हणता येते, त्यांचे निश्चितपणे मी अभिनंदन करते की ते त्यांच्या कल्पनेत निश्चितपणे यशस्वी झालेले आहेत. तुमचं या ठिकाणी सगळे खेळाडू आलेत, हा जो तरुण वर्ग आहे त्या तरुण वर्गाला अशा क्रीडांच्या निमित्ताने एकत्रित करणं, एकवटणं हे पण अतिशय महत्त्वाचं आहे. याचा उपयोग तुम्हाला पुढच्या सामाजिक कार्यामध्ये पण होईल, या तरुण वर्गाचा उपयोग, त्याचप्रमाणे खास करून तुम्हाला राजकारणात पण उपयोग होईल, कारण हे तरुण लोकच आजकाल सगळी राजकारणाची दिशा ठरवतात. आमच्या हातात काही आता राहिलेलं नाही, आम्ही आपले पूर्वीसारखे सगळं पॅक आहे म्हणतो आणि खरं ही मुलं सगळं आमच्या हातातून घेऊन जातात, ही परिस्थिती आहे. खरंच म्हणते राटे, आमच्या वेळेला घरातला मोठा माणूस सांगायचा तिथे मतदान होतं, आता घरातला तरुण पोरगा सांगतोय तिथे बायका पण मतदान करतात आणि मोठे पण मतदान करतात. म्हणून मी म्हणते यांचा उपयोग तुम्हाला, यांच्या एकत्रितपणाचा उपयोग तुम्हाला निश्चितपणे पुढच्या सगळ्याच कार्यात होईल. तर अशा प्रकारे ही कार्य तुम्ही जी सभा या ठिकाणी स्पर्धा आयोजित केलेली आहे, त्या स्पर्धेला माझं जे पण काही तुम्हाला सहकार्य हवं असेल तुम्ही सांगा, माझ्यातर्फे किंवा माझ्या नगर परिषदेतर्फे, आमचे सगळ्यांचीच नगर परिषद आहे, या ठिकाणी तुमचे 3 नगरसेवक पण आहेत माझ्याबरोबर, तर ते नगरसेवक आणि आम्ही मिळून निश्चितपणे तुम्हाला मदतीचा हात देऊ. त्याचबरोबर या सर्व संघाच्या खेळाडूंना आणि क्रीडा शिक्षकांना आणि त्यांच्या त्या संघनायकांना मी सांगते, आवाहन करते की स्पर्धा आहे, स्पर्धेला कुठेही गालबोट लावायला देऊ नका, सगळी खेळीमेळीने या ठिकाणी स्पर्धा होऊ देत आणि तुम्हाला निश्चितपणे यश मिळावं अशी मी या ठिकाणी इच्छा व्यक्त करते. तसंच तेली समाज सेवा संघाला माझ्या सर्वतोपरी शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मॅडम, अत्यंत मोजक्या शब्दात आम्हाला छान असं मार्गदर्शन आपण केलात. आमच्या तरुणांना प्रोत्साहन करण्यासाठी आपण इथे उपस्थित राहिलात आणि मोलाचा सल्ला देखील दिलात, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. यानंतर पहिला सामना होईल तो राजापूर तेली जायंट्स आणि राजापूर तेली टायगर्स दोन्ही संघाच्या संघनायक, कर्णधार आणि सर्व खेळाडूंनी मैदानावर आपली उपस्थिती दाखवायची. लगेचच तेथे मैदानावर फीत कापून आणि श्रीफळ वाढून उद्घाटन सर्व मान्यवरांना विनंती करतो, कृपया आपण मैदानावर उपस्थित राहावं. तत्पूर्वी आपण सर्वजण, आता मी सगळ्यांची नावं घेत नाही, आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात त्याबद्दल
राजापूर तेली समाज सेवा संघाच्या वतीनं आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार. सर्व मान्यवरांनी कृपया मैदानावर टॉस श्रीफळ वाढवण्यासाठी आणि या सामन्याचं उद्घाटन करण्यासाठी कृपया मैदानावर उपस्थित राहावं. दोन्ही संघाचे कर्णधार, संघनायक, संघ मालक आणि खेळाडू यांनी मैदानावर आपली उपस्थिती प्रत्यक्षात सुरुवात केली जाणार आहे आणि स्पर्धेची सुरुवात ही सामन्याने होणार आहे ती राजापूर तेली जायंट्स वर्सेस राजापूर तेली टायगर्स. दोन्ही संघांनी मैदानावर विकेटवर प्रत्यक्ष उभं राहायचं आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांना, संघ मालकांना विनंती आहे आपण लगेचच उपस्थित राहायचं आहे, दुतर्फा उपस्थित राहायचं आहे. तेली जायंट्स, तेली टायगर्स, प्लेयर्स घे, प्लेयर्स तिकडे सगळे. डीजे गेलो कोणतरी, घेऊन गेलो, घेऊन गेलो. अरे घ्यायला कोणतरी बाई इथे होती. अरे कैची घेऊन गेले. हॅलो, दोन्ही संघ तेली जायंट्स, तेली टायगर्स लगेचच मैदानावर उपस्थित व्हा. स्पर्धेचा शुभारंभ असल्यामुळे काही वेळ आपल्याला उशीर झालेला आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांनी आपला संघ उपस्थित करायचा आहे. मैदानावर दुतर्फा उपस्थित राहायचं आहे संघाने. स्पर्धेच्या विकेटचं उद्घाटन केलं जात आहे. मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून, फीत कापून या स्पर्धेचा खऱ्या अर्थाने शुभारंभ केला जातोय. प्रत्यक्ष मैदानावर फीत कापली जाते मान्यवरांच्या हस्ते. फीत कापून उद्घाटन झालेलं आहे. श्रीफळ वाढवलं जात आहे. माजी तालुका अध्यक्ष रमाकांत रहाटे सर यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून मैदानाचं उद्घाटन केलं जात आहे. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण लगेचच यायचं आहे. राजापूर तेली जायंट्स वर्सेस राजापूर तेली टायगर्स. दोन्ही संघांनी दुतर्फा उभं राहायचं आहे. मान्यवरांची ओळख परेड होईल आणि त्यानंतर मैदानावर टॉस केला जाईल. तेली जायंट्स वर्सेस तेली टायगर्स सुरू होणारा उद्घाटनाचा पहिला सामना. सर्व मान्यवर खेळाडू यांना विनंती आहे, हा थरार आता सुरू होणार आहे क्रिकेटचा रणसंग्राम. खलिपे मॅडम व उपस्थित अन्य मान्यवर, सन्मान्य मान्यवर हे ओळख परेड करून घेत आहेत. कॅप्टनला विनंती आहे की आपण त्यांच्या बरोबर पुढे व्हायचं आहे. कॅप्टन, तेली जायंट्स प्रत्यक्ष संघ दोन्ही उपस्थित झालेले ओळख परेड होते. तेली जायंट्स संघ आपली ओळख करून देतोय मान्यवरांना. यानंतर राजापूर तेली टायगर संघ आपली ओळख परेड करून देतोय.
यानंतर ओळख परेड झाल्यानंतर दोन्ही संघाच्या संघनायकांचा टॉस केला जातोय. आपल्या राजापूरच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ खलिपे मॅडम, त्याचप्रमाणे सर्व उपस्थित सन्मान्य मान्यवर यांच्या हस्ते टॉस केला जातोय. संघनायक उपस्थित झाले आहेत. राजापूर तेली जायंट्स वर्सेस राजापूर तेली टायगर्स. टॉस हा नगराध्यक्ष मॅडम यांच्या हस्ते केला जातोय. मला वाटतं तेली जायंट संघ हा टॉस जिंकलेला आहे आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण आसनस्थ व्हायचं स्टेजवर. पुन्हा एकदा दोन्ही संघाला आयोजन कमिटीच्या वतीने शुभेच्छा देतो. काही महत्त्वाच्या सूचना आपल्याला यापूर्वीच आयोजन कमिटीने दिलेल्या आहेत. सर्व खेळाडूंसाठी एक सूचना आहे. आत्ता सुरू होणाऱ्या पहिल्या सामन्यासाठी जे खेळाडू 6 मारतील आणि त्यानंतर उद्या होणाऱ्या फायनलच्या सामन्यावेळी जे खेळाडू 6 मारतील त्या सर्वांना या राजापूरचे नगरसेवक सन्मानजी दिलीपजी आमरे साहेब यांच्याकडून प्रत्येक 6 ला 100 रुपयाचं पारितोषिक दिले जाणार आहे. धन्यवाद आमरे साहेब. सर्व खेळाडूंना विनंती आहे की आज आपण दिवसभर इथेच उपस्थित राहायचं आहे. आपल्या नाश्त्याची भोजनाची सोय ही आपल्या समाज बांधवांमार्फत येथे केलेली आहे. तेली जायंट्स वर्सेस तेली टायगर्स काही वेळातच सामना सुरू होतोय.